करता आणि मंत्री महोदयांना माहिती सुद्धा नाही की अहवाल सादर झालेला आहे। अच्छा, एनडीआरएफचा आपण नॉर्म सांगितला मंत्री महोदय, एनडीआरएफ मध्ये आपण पर हेक्टरी किती देणार आहेत एकदा जाहीर करा। काय साहेब, कसला हिशोब आहे अध्यक्ष महोदय, कसला हिशोब आहे? काही आम्ही ऐकून घ्यायचं अध्यक्ष महोदय। बसा। म्हणजे एनडीआरएफ नॉर्मच्या पलीकडे जाऊन, कारण का जो अहवाल खाली गेलेला आहे अध्यक्ष महोदय, तो 90% नुकसानाचा आहे। जो निलेश राणे साहेबांनी सांगतायत 90% नुकसान, त्याच्या अनुसार कधी नाही की जेवढी मदत राज्य सरकारच्या वतीने आंबा आणि काजू शेतकऱ्यांना भेटेल हे सभागृहाला मी सांगू इच्छितो अध्यक्ष। ती अशी चुकीची दिली आहे मंत्री महोदय। अवकाळी पाऊस आला कधी? फेब्रुवारीच्या अखेरीस। आपण कृषी अधिकाऱ्याला जे पत्र पाठवलं आयुक्तांकडे ते 27/3/2026 ला पाठवलं। त्याच्यानंतर परत एकदा एप्रिल महिन्यामध्ये आपण पाठवलं। अवकाळी पाऊस अध्यक्ष महोदय आलाय कधी? फेब्रुवारीच्या अखेरीस। पंचनाम्याची मागणी कधी केली डिपार्टमेंटनी? 27/3/2026। आता खाली असं लिहिलंय उत्तरामध्ये की हा अहवाल सादर करण्याची कारवाई सुरू आहे। हे साफ खोटे अध्यक्ष महोदय। मंत्री महोदय, अहवाल सादर झालेला आहे। 16/6/2026 ला अहवाल सादर झालेला आहे। आपण चुकीची माहिती सभागृहाला का देताय की अहवालच सादर झालेला नाही? आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून कृषी अधिकाऱ्यांनी, कृषी अधीक्षकांनी अहवाल वरती पाठवलेला आहे 16/6/2026 मध्ये। मग आपण उत्तरामध्ये असं का देताय की अहवाल झालेला नाही? आता पंचनाम्याची तुम्ही पंचनामा केलाय कधी? 27/3/2026। साहेब 3.5 महिने लागतात पंचनाम्यासाठी। सिंधुदुर्ग जिल्हा आहे केवढा? 3 साडेतीन महिने। हे पण आता का अहवाल पाठवला? आता अधिवेशन सुरू होतंय म्हणून। अधिवेशनाच्या तोंडावर तुम्ही अहवाल सादर करता आणि मंत्री महोदयांना माहिती सुद्धा नाही की अहवाल सादर झालेला आहे। अच्छा, एनडीआरएफचा आपण नॉर्म सांगितला मंत्री महोदय, एनडीआरएफ मध्ये आपण पर हेक्टरी किती देणार आहेत एकदा जाहीर करा। कोकण कुठल्या निकषामध्ये येतं एकदा जाहीर करा। एनडीआरएफच्या नॉर्म मध्ये पर हेक्टरी आपण किती देणार आहोत? अच्छा, मागणी कितीची आहे? शेवटची मागणी अध्यक्ष महोदय 2006 ला आंबा आणि काजू उत्पादकांना किंवा शेतकऱ्यांना मदत मिळाली 2006 मध्ये। आमचा आंबा आणि काजू शेतकरी त्याच्यानंतर त्याला काहीच मिळालेलं नाही। 2006 मध्ये जेव्हा आमच्या शेतकऱ्यांना आंबा आणि काजू शेतकऱ्यांना मदत मिळाली, आम्ही आता 2026 मध्ये तुमच्याकडे नुकसान भरपाई मागतोय। तुम्ही आम्हाला एनडीआरएफच्या नॉर्म खाली नेमकी ती पर हेक्टरी किती मदत करणार ते जाहीर करा। आणि मागणी कितीची आहे? जवळपास 50,000 ते 1,00,000 पर हेक्टरीची। एनडीआरएफचा नॉर्म काय सांगतो अध्यक्ष महोदय? 22,500। यांचं काय होणार आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये? माझी विनंती आहे मंत्री महोदयांना, अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून, एक तर ही रक्कम ही 50,000 हेक्टरी किमान व्हावी किंवा लाखभर हेक्टर केलं तर तुमचं अभिनंदन, अख्ख्या कोकणामध्ये तुमचं अभिनंदन करू। आणि त्या कृषी विद्यापीठाला एकदा त्या कृषी विद्यापीठाचा काहीतरी बंदोबस्त करा अध्यक्ष महोदय। त्या बाबतीमध्ये साधारणतः ती 22,500 रुपये अशी हेक्टरी मदत होती असते। आणि संपूर्ण आपल्या कोकणाचा जर विचार केला, सगळ्या आपण जिल्ह्याचा जर विचार केला, त्यामध्ये साधारणतः 209 कोटी रुपयाची मदत ही एनडीआरएफच्या माध्यमातून लवकरात लवकर ही आपल्या शेतकऱ्यांना दिली जाईल। यामध्ये जर आपण जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः ठाणे जिल्ह्यामध्ये 4,669 शेतकऱ्यांना त्यांचं क्षेत्र थोडं ठाण्यामध्ये कमी आहे, 295 हेक्टर, त्यांना 4,84,00,000 रुपयाची मदत अपेक्षित आहे। डिवाइडेड बाय 209 कोटी रुपये किती होतात बघा ना। एनडीआरएफ मध्ये पण बसणार नाही ते। एनडीआरएफ कुठला रेट देताय आपण आम्हाला? बघा तुम्ही, एनडीआरएफचा 22,500 रेट आहे, तुम्ही 42,000 हेक्टर म्हणताय, डिवाइडेड बाय 209 कोटी काढा, किती होतात बघा। अहो काही चाललंय म्हणजे किती होतात सांगा ना मला। म्हणजे पर हेक्टरी एनडीआरएफचा नॉर्म काय सांगतो मंत्री महोदय? 22,500। आम्ही मागणी किती करतोय? लाखभर रुपये तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई द्या। आणि तुम्ही आम्हाला काय 200-300 रुपये देताय? काय साहेब, कसला हिशोब आहे अध्यक्ष महोदय, कसला हिशोब आहे? काही आम्ही ऐकून घ्यायचं अध्यक्ष महोदय। बसा बसा बसून या बाबतीमध्ये ऐका ना, या बाबतीमध्ये महसूल एक मिनिट,
नाही नाही, असं बरोबर नाही. तर आपल्याला विनंती आमच्या कृषी मंत्री महोदयांच्या वतीने मी करतो अध्यक्ष महोदय, ह्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी बैठकही घेतली. NDRF नॉर्मच्या पलीकडे जाऊन पलीकडे जाऊन मदत देण्याची स्पेशल केस करण्याची तयारी राज्य सरकारची आहे अध्यक्ष महोदय. हे मी तुम्हाला शाश्वती देतो अध्यक्ष महोदय. म्हणजे NDRF नॉर्मच्या पलीकडे जाऊन, कारण का जो अहवाल खाली गेलेला आहे अध्यक्ष महोदय, तो 90% नुकसानाचा आहे, जो निलेश राणे साहेबांनी सांगतायत. 90% नुकसान. त्याच्या अनुसार कधी नाही ती जेवढी मदत राज्य सरकारच्या वतीने आंबा आणि काजू शेतकऱ्यांना भेटेल हे सभागृहाला मी सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय. चला, प्रश्न क्रमांक 5. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक क्रमांक 32,407. चला मंत्री महोदय